श्रावण महिन्यात महादेवांना शिवामूठ कशी आणि किती वेळा अर्पण करायची चला बघूया. श्रावण म्हणजे सर्वात पवित्र असा महिना. श्रावण सोमवार हा भगवान शंकरांचा वार. श्रावण सोमवारी घरात किंवा मंदिरामध्ये रुद्राभिषेक, दुग्धाभिषेक करून शिवलिंगाची पूजा केली जाते. तसेच निसर्गात उपलब्ध असणारी पानं, फुलं शिवशंकरांवरती अर्पण केली जातात. श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवामूठ अर्पण करण्याची सुद्धा पद्धत आहे. श्रावणामध्ये 4 किंवा 5 श्रावणी सोमवार असतात. पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची शिवामूठ अर्पण करायची असते. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. तांदूळ हे जगातील बहुतांशी लोकांचे आहारातील मुख्य धान्य आहे. अबालवृद्धांची भूक शमन करणारे हे धान्य आहे. त्यातले पोषक घटक शरीर समृद्ध करणारे. बहुतांशी सर्व धार्मिक कार्यात तांदळाला प्राधान्य आहे. आरोग्याला सबल करणारे, जीवनाला समृद्ध बनवणारे आहारातील सर्वोत्तम धान्य तांदूळ शिवशंकरांना अर्पण करणे हाच भक्तिभाव या तांदळाच्या शिवामुठीमध्ये आहे. शिवामुठीचे व्रत लग्नानंतर 5 वर्ष केले जाते व त्यानंतर उद्यापन केले जाते. पण उद्यापन न करता हे शिवामुठीचे व्रत आपण आजीवन सुद्धा करू शकतो. कारण श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवामूठ शिवलिंगावर अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये, आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदते आणि त्याचबरोबर आपल्या संसारी, आपल्या नात्यांमध्ये प्रेम, कुटुंबामधले क्लेश दूर होऊन घरामध्ये एकोपा नांदतो. शिवामूठ अर्पण केल्यानंतर भगवान शिवशंकरांची हीच प्रार्थना करावी की माझ्या घरामध्ये सुख, शांती, आनंद आणि त्याचबरोबर माझ्या कुटुंबाचे प्रेम, एकोपा राहू दे. नमस्कार मंडळी, मी पूनम. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मी तुमच्यासोबत श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर घरच्या घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन शिवामूठ कशी अर्पण करावी, कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ आहे, शिवामूठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, शिवामूठ अर्पण करण्याच्या 2 पद्धती तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि शिवामूठ अर्पण करताना म्हणायचे 2 मंत्रसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की ही जी अर्पण केलेली शिवामूठ आहे याचं नंतर काय करायचं हे सुद्धा सांगणार आहे. तर यंदा श्रावणी सोमवार हा 17 ऑगस्ट 2026 रोजी आलेला आहे. दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी आलेला आहे. तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्टला आलेला आहे आणि चौथा श्रावणी सोमवार हा 7 सप्टेंबर 2026 रोजी आलेला आहे. पहिल्या श्रावणी सोमवारी तांदूळ आपल्याला शिवमूठ म्हणून अर्पण करायचे आहेत. दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळ आपल्याला शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहेत. तिळाचे महत्त्व असं की तीळ खाल्ल्याने अनेक फायदे होतात. या ऋतूमध्ये तिळाचे सेवन केल्याने शरीर अतिशय उबदार होते आणि आरोग्यालाही अनेक फायदे होतात. तिळाचे 2 प्रकार आहेत, पांढरे तीळ आणि काळे तीळ. दोन्ही प्रकारचे तीळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. झिंक, कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असलेल्या तिळाचे सेवन केल्याने हिवाळ्यात सांधेदुखीपासून आराम मिळतो. तर आपल्याला शिवलिंगावरती शिवामूठ म्हणजेच पांढऱ्या तिळाचा वापर करायचा आहे. कारण भगवान शिवांना पांढरा रंग हा अतिशय प्रिय आहे. तिसरा सोमवार मूग ही शिवामूठ आहे. प्राचीन भारतातील आहार पद्धतीमध्ये मूग हे सर्वाधिक पोषक द्रव्य अन्न पदार्थांमध्ये एक मानले जाते. मूग हा पोषक घटकांचा एक मोठा स्रोत आहे. मूग हा रोग प्रतिकारक्षम आहे. हृदयविकार, कर्करोग, मधुमेह आणि लठ्ठपणा यासारखे रोग टाळले जातात. चौथ्या श्रावणी सोमवारी गव्हाची शिवामूठ अर्पण करावी. गहू शिवामूठ म्हणून अर्पण केल्याने घरात धनधान्याची समृद्धी राहते, बरकत होते. तसेच महिलांना अखंड सौभाग्य लाभतं. पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि कौटुंबाच्या कल्याणासाठी हे फायदेशीर मानलं जातं. आणि जर का श्रावणामध्ये 5वा सोमवार आला असेल तर सोमवारी सातू ही शिवामूठ म्हणून अर्पण केली जाते. श्रावण सोमवारी शिवामूठ तुम्ही घरच्या घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन सुद्धा अर्पण करू शकता किंवा दोन्हीही ठिकाणी अर्पण करू शकता. आता शिवामूठ अर्पण करायची म्हणजे सकाळी देवपूजा करायची आणि देवपूजा झाली की शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करायची असं नाही. तर काय करायचं, बरेच जण असं करतात. तर शिवामूठ अर्पण करण्यासाठी देवपूजा अगोदर करून घ्यायची. त्यानंतर एखादा चौरंग किंवा पाट मांडायचा. त्यावर पांढरं वस्त्र अंथरून त्यावरती सुरुवातीला गणपती बाप्पांचे पूजन करून घ्यायचं. त्यानंतर शिवलिंग आपल्या देवघरात घ्यायचं.
शिवलिंग तामणामध्ये घ्यायचं, शिवलिंगावरती अभिषेक करायचा. सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करून त्यानंतर एक स्वच्छ ताट घ्या किंवा ताम्हण घ्यायचं, त्यामध्ये शिवलिंग ठेवायचं. शिवलिंगाला भस्म अर्पण करून घ्यायचं. शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करायचं. श्रावणी सोमवारी जर तुम्हाला 108 बेलपत्र मिळाले तर अतिशय उत्तम. पण 108 बेलपत्र नसतील तर जे काही बेलपत्र असतील ते आवर्जून अर्पण करायची आणि शिव अष्टोत्तर नामावली म्हणत बेलपत्र अर्पण केली तर अतिशय उत्तम. बेलपत्र अर्पण करताना बेलाचा देठ जो आहे तो काढून घ्यायचा आणि जो निमुळता भाग आहे, तो मऊ भाग आहे, तो शिवलिंगावर येईल याप्रमाणे बेलपत्र ठेवायचं आहे. बेलपत्राचं देठ जे आहे ते आपल्या अपोजिट साईडला करायचं आणि बेलपत्राचे जे मधले पान आहेत ते आपल्या साईडला येईल याप्रमाणे बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. बेलपत्र अर्पण करून झाल्यानंतर जी शिवामूठ आहे ती आपल्याला अर्पण करायची आहे. व्हिडिओ दाखवते अशा पद्धतीने तुम्ही शिवामूठ अर्पण करू शकता. तुम्ही 2 पद्धती आहेत तर दोन्हीपैकी जी आवडेल त्या पद्धतीने तुम्ही शिवामूठ हे अर्पण करू शकता. बेलपत्र अर्पण न करता डायरेक्ट शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण केली जाते, तर असं करायचं नाही. आपल्याला अगोदर बेलपत्र अर्पण करायचं, जी काही पांढरं फुलं वगैरे जी काही आहेत ती अर्पण करायची आणि त्यानंतर मगच शिवामूठ अर्पण करायची आहे. शिवामूठ अर्पण करताना ती 3 वेळा अर्पण करायची असते. आता बऱ्याच भागांमध्ये 1 वेळा शिवामूठ अर्पण केली जाते, पण ती अधुरी परंपरा आहे. तुमच्या घरामध्ये पूर्वीपासून जर एकच वेळा शिवामूठ अर्पण करायची पद्धत असेल तर तुम्ही एकच वेळा अर्पण करा, पण शक्यतो शिवामूठ जी असते तर ती 3 वेळा अर्पण करायची असते. शिवामूठ अर्पण करताना प्रत्येक सोमवारी जे कोणते धान्य असेल ते आपण मुठभर घ्यायचं आहे. बरेच जण शिवामूठ अर्पण करताना अगदी थोडंसं चिमूटभर धान्य आपल्या मुठीमध्ये धरतात, तर जी शिवामूठ अर्पण करायची असते तर ती पूर्ण मूठ भरून धान्य हे आपल्याला घ्यायचे आहे. थोडंसं धान्य घेणं हे अगदी चुकीचं आहे. शिवामूठ म्हणजे मूठभर धान्य 3 वेळा आपण अर्पण करायचं आहे. या प्रकारे शिवामूठ अगदी गच्च दिसली पाहिजे. ही खऱ्या अर्थाने शिवामूठ अर्पण करणं होय. शिवामूठ ही कधीही कोरडी अर्पण करायची नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. काय करायचं तर हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि जे तांदूळ आहे पहिल्या दिवशीचं तर ते थोडंसं ओलं करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला ही शिवामूठ शिवलिंगावरती धरायची आहे आणि दुसऱ्या हातात पाणी घ्यायचं आहे. तर त्या मुठीमध्ये पाणी सोडत ती ओलं झालेलं जे तांदूळ आहे, जी शिवामूठ आहे ती आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. असं आपल्याला 3 वेळा शिवलिंगावरती शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची आहे. शिवामूठ कोरडी अर्पण करू नये. आणि दुसऱ्या पद्धतीनं म्हणजे कोरडं धान्य एखाद्या प्लेटमध्ये घ्यायचं, ते आपल्या मुठीमध्ये धरायचं आणि दुसऱ्या हाताने आपल्या पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि आपली जी मूठ आहे तर ती शिवलिंगाच्या वरती धरायची आणि दुसऱ्या पेल्याने वरतून आपल्याला मुठीवरती पाणी सोडायचं असतं. तर अशा पद्धतीने धान्य ओलं करून शिवमूठ शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करताना मंत्र म्हणायचा असतो, तर ते 2 प्रकारचे मंत्र आहेत. पहिला मंत्र शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा, देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा, असा मंत्र 3 वेळा म्हणत शिवामूठ अर्पण करायचे हवे. 3 वेळा आपल्याला शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करायचे आहे. आता ही अर्पण केलेली शिवामूठ सोमवारच्या दिवसभर रात्रभर तशीच राहू द्यायची आणि सोमवारची ही जी शिवामूठची पूजा आहे ती शक्यतो सकाळी करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे दिवसभर आपल्या घरामध्ये पूजा राहील आणि घरातील वातावरण प्रसन्न राहील. पण सकाळी काही कारणाने शक्य नाही झालं तर संध्याकाळी प्रदोष काळ जो असतो तो शिवांची पूजा करण्याचा प्रभावी काळ मानला जातो. तर या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही शिवामुठीची किंवा महादेवांची पूजा सोमवारी करू शकता. ही जी शिवामूठ आहे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा झाल्यानंतर त्यातील फुलं बेलपत्र बाजूला करून जे काही धान्य अर्पण केलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे आणि तुमच्या घरात आजूबाजूला कुठे मोकळी जागा असेल, एखादं मोठं झाड असेल, ज्या झाडावर पक्षी वगैरे येतात तर त्या झाडाखाली तुम्हाला ती प्लेट ते धान्य ठेवायचं आहे, जेणेकरून पक्षी जे आहे तर ते धान्य ग्रहण करतील आणि त्यामुळे आपल्याला अन्नदानाचं पुण्य जे आहे ते सुद्धा घडेल. किंवा हे जे धान्य आहे ते तुम्ही दुसऱ्या दिवशी वाळवू शकता. ते सुकायला ठेवा. हे चांगलं व्यवस्थित वाळल्यानंतर त्याच्यामध्ये अजून धान्य टाका आणि तुम्ही
एखाद्या मंदिरामध्ये अर्पण करू शकता. एखाद्या गरजू व्यक्तींना तुम्ही दान करू शकता. तर या दोन्हीपैकी तुम्हाला जे वाटेल, जे जमेल तर ते शक्य असेल तर ते तुम्ही करा. ओलं झालेलं धान्य आहे, यामध्ये अगदी थोडंसं धान्य काढायचं, ते वाळवायचं, नंतर दुसरं धान्य घ्यायचं, त्यामध्ये ते आपण शिवामुठीचे काढलेलं धान्य टाकायचं आणि हे दोन्ही तुम्ही एकत्र करून दान करू शकता. बाकीचे जे ओलं आहे ते तुम्ही पक्ष्यांनासुद्धा खायला घालू शकता. अशा पद्धतीनं शिवामूठ हे आपल्याला महादेवांना अर्पण करायचे आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कोणत्या पद्धतीने शिवामूठ अर्पण करता हेही कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओला एक लाईक आणि हाईप नक्की द्या. धन्यवाद.